आश्रयदुर्ग संस्था संचलित प्रोजेक्ट प्रेरणा अंतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची संधी नंदुरबार, डांग, तापी, धार या जिल्ह्यातील महिला युवक युवतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते। या उपक्रमामार्फत दरवर्षी शेकडो विद्यार्थी विविध प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून विविध रुग्णालय व संस्थेमध्ये कार्यरत होतात। मागील शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दिनांक 26 जुलै 2025 रोजी ग्रेस रुग्णालय नवापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास आश्रयदुर्ग संस्थेचे संस्थापक डॉक्टर उल्हास वसावे, अध्यक्ष जयंत वसावे, उपाध्यक्ष श्रीमती रत्नमाला वसावे, सेक्रेटरी रॉबर्ट वसावे, जॉन्सन कंट्रोल्स इंडियाचे पदाधिकारी अविनाश चव्हाण व सुनील सिंग, AACTचे शिक्षक वर्ग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद नंदुरबारचे अध्यक्ष राहुल गावित, सरपंच दिलीप गावित कारेघाट, पावलेस कुंवर झामझंझर, मनोज गावित बोरपाडा, कमलेश मावची खेकडा, सुनील चौधरी करंजी खुर्द, दिनकर गावित गडद, जयवंत गावित जामनपाडा आणि आनंद गावित यांचाही विशेष सहभाग होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गावित सर यांनी प्रभावीपणे केले। विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समाधान, अभिमान आणि संस्थेचे यश याचा एकत्रित आनंद या कार्यक्रमात अनुभवता आला। आश्रयदुर्ग बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उन्नती अशा 3 प्रकारचे प्रकल्प नंदुरबार, तापी, डांग आणि धार या 4 जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत। आश्रयदुर्ग सामाजिक संस्थेने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींसाठी महिला सक्षमीकरण आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रकल्प 5 वर्षापूर्वी सुरू केला होता। त्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही नर्सिंग असिस्टंट, हेल्थ असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट आणि अलाइड हेल्थ एज्युकेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही चालवत आहोत। सध्या आमचे 7 सेंटर आहेत आणि या प्रत्येक सेंटरमधून दरवर्षी जवळजवळ 100 ते 150 मुलं मुली हे प्रशिक्षण घेत असतात। आज नवापूर या ठिकाणी सर्व सेंटरमधून ज्या मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केले, ज्या मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्या मुलांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 45 मुला-मुलींना हे प्रमाणपत्र स्किल इंडिया अंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे। या मुलींनी नर्सिंग असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट आणि हेल्थ केअर असिस्टंट, होम केअर असिस्टंट असे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करावं। नंदुरबार, नवापूर या भागातील बरेचसे मुलं मुली आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पण बऱ्याचशा अडचणींमुळं ते लोक परत येतात आणि शिक्षण पूर्ण करू शकत नाही। तसेच काही मुलं मुली मोठ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, अशांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प आश्रयदुर्ग संस्थेने सुरू केलेला आहे। या आश्रयदुर्ग संस्थेच्या प्रकल्पाला जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच घाटा केमिकल यांच्या सामाजिक दायित्वच्या अंतर्गत मदत केली जाते आणि त्यानुसार आम्ही या मुलांना इथं शिक्षण दिलं जातो। आमच्याकडं अनुभवी टीचर्स आहेत, पुस्तकं आहेत आणि सगळ्या वस्तू आहेत। हे काम करत असताना समाजातील विविध लोक आम्हाला मदत करतात। विशेषतः नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर राजेश वसावे, नवापूर या ठिकाणी डॉक्टर निखिल कोठावदे यांनी त्यांची जागा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते देखील आमच्या मुलामुलींना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत। आजच्या या दिवशी जवळजवळ 40 ते 45 मुलींना आम्ही मुलामुलींना हे प्रमाणपत्र वितरित केलेलं आहे। या प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये डांग, सुबीर येथून, बर्नीपाडा, तापी, ढाणी, धार डिस्ट्रिक्ट आणि नंदुरबार, नवापूर येथील विद्यार्थिनींनी प्रमाणपत्र आज त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी विशेष शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत। आज याद्वारे मी पूर्ण नवापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील समाजाला आवाहन करू इच्छितो की जर आपल्या गावामध्ये काही मुलं मुली ज्यांना शिक्षण पूर्ण करायचं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाता येत नसेल, अशा मुलामुलींना तुम्ही आश्रयदुर्ग संस्थेकडे पाठवा आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करू। अतिशय अत्यल्प फीमध्ये हे कोर्स त्यांना कंप्लीट करता येतो आणि त्यांनी पुढे जाऊन समाजाची सेवा करावी, वेगवेगळ्या ठिकाणी काम करून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवावा हीच आमची इच्छा आहे। त्यासाठी आश्रयदुर्गतर्फे हा प्रकल्प चालविण्यात येत आहे। धन्यवाद। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर, नंदुरबार।